कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण निघालेलो आणि कार्यक्रमाच्या अखेरच्या भागात जगदंबेचा गोंधळ, महाराष्ट्राची गोंधळाची मूळ परंपरा ऐकण्याचा योग तुम्हाला आलेला आहे आणि सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. घरामध्ये जर का लगीन झालं तरी गोंधळ घालावा लागतो. घरामध्ये जर का एखादं मूलबाळ झालं तरी सुद्धा गोंधळ घालावा लागतो. घरात जर का एखादं होम हवन झालं तरी शांतीचा गोंधळ घालावा लागतो. भरणीचा गोंधळ घालावा लागतो. अरे तुकाराम बाबांनी गोंधळ घातला, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा गोंधळ घातला. अरे नवे नवे तर शिवकालात माझ्या शिवाजी राजेने सुद्धा गोंधळ घातला. त्या जगदंबेला आदरणीय पूजनीय त्या देवीला ज्योती स्वरूप कुंडलनी भगवतीला पूजनीय मानणारा माझा हा छत्रपती शिवाजी राजा ज्या वेळेला अफजलखानाचा वधाचा पोवाडा शाहीर आगिंदासानं सादर केला, त्याच्या सोबत असणारा त्या काळाचा रामा गोंधळी तो सुद्धा गोंधळी परंपरेतून निर्माण झालेला तो शाहीर आणि तीच ही गोंधळी परंपरा. तर हा गोंधळ का आणि कशासाठी घालतात आणि ही परंपरा तरी कुठून आली? जी जी वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहंगळी द्वैत्य भाव विसरून खेळती आंबे तुझे गोंधळी गोंधळा येई ग जगदंबे. हा गोंधळ कहाणी कशासाठी ताई घालायचा? कलियुगात नास्तिक पंत बोकळा फार आणि या देवादिकांच्या कल्पना झूट म्हणती नारी आणि नर. त्यांना करतो सरळ सवा आणि कशा करता वसवले पंढरपूर अनुभव घ्यावा. संत सांगतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, होते पंढरपूर. म्हणून लालालो माई लालालो लागलालो आंबे लागलालो.
चाललेल्या गोंधळाला त्या तुळजापूरच्या आईला हाक मारायची, माझे तुळजापूरचे माझे तुळजापूरचे माता माझ्या गोंधळाला या रे, गोंधळाला सांगलीच्या गणराया गोंधळाला माहुर गडवासी रेणुका गोंधळाला यावे, आनावळीच्या तू सप्तशृंगी गोंधळाला यावे, अक्कलकोट स्वामी समर्था गोंधळाला यावे, ऐकवनाच्या भैरवनाथा गोंधळाला यावे, आणि कृष्णामाई माता तू गोंधळाला यावे, आणि कृष्ण घाटाच्या चैनेश्वरी गोंधळाला यावे, गौरी गल्ली खंडोबा देवा गोंधळाला यावे, येरमाळ्याच्या येडेश्वरी गोंधळाला यावे, करमाळ्याच्या माता भवानी गोंधळाला यावे, आणि मांढरच्या काळूबाई गोंधळाला तुम्हाला झोप आली का काय? झोप आली? तुम्हाला कंटाळा आला? कंटाळा आला का? जय काऊन म्हणून तुम्ही बोल जगदंबा
असंच एका गावात प्रवचन चालू होतं आणि ते सत्य आणि भ्रम याच्यातला फरक ते महाराज त्या दोन अक्षरांचं विवेचन करत होते. त्यांनी सांगितलं तुम्हाला सत्य आणि भ्रम यातला फरक कळला का? ते सर्वजण हो म्हणाले. त्यातली एखादी माझी माऊली उठली ती म्हणाली महाराज मला सुद्धा फार समजलेलं आहे पण तुमच्यामुळे मी ज्ञानी झालेली आहे. ते म्हणले तुम्हाला काय समजलं? ती माता म्हणाली तुम्ही सांगता हे सत्य आहे, तुम्ही सांगता हे, पण तुम्हाला जे वाटते आम्हाला कळायला लागले हा तुमचा भ्रम आहे, असं व्हायला नको म्हणून तुम्हाला जय म्हणायला. बोल भवानी माता की. जसं देवी देवता तसं माझे हे नवनाथ त्या नाथ बाबाला बोलवल्याशिवाय हा गोंधळाचा कार्यक्रम चालू शकत नाही. या विश्वात चिरंजीव जे ठरले ते म्हणजे हे माझे नवनाथ. कारण ज्यादिनाथ गुरु सकळ सिद्धा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. तशी आमची नाथाची परंपरा. आणि गहिणी प्रसादे निवृत्ती दातारू ज्ञानदेवा तीच परंपरा जोपासायची आहे आणि तीच वारकरी संप्रदायाने जोपासली. आणि जो समतेच्या आणि चांगुलपणाच्या आणि शुद्ध भावाच्या वाटेवर चालणारा विश्वातला एकमेव संप्रदाय तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि तीही नाथांची परंपरा. त्या नाथाचं प्रमुख वाद्य माझ्या शंकराचं वाद्य, माझ्या शंकराचं वाद्य ते म्हणजे डमरू. तो डमरू भराडी समाजाने जोपासला आणि त्याला डवर असं नाव पडलं. म्हणून नाथ संप्रदायाचे भराडी लोक आज सुद्धा ज्यांचा ज्योतिबा सिद्धनाथ जे नाथ कुलदैवत असलेले जे घराणं आहे त्यांच्या घरी तो वराडी समाजाचा व्यक्ती येतो, डवर वाजवतो आणि खप्पर पूजा करून कुळाचा उद्धार करून घेणे ही महाराष्ट्रामध्ये अजून प्रथा आहे. आणि तो हा डमरू वाजवण्याचा प्रयत्न करतो. बोल नवनाथ महाराज की, गोरक्षनाथ महाराज की.
भैरवनाथ संकटात येतो धावून गुरुवरे छगनजी चौगुले सांगतात भैरवनाथ संकटात येतो धावून आणि हातामध्ये त्रिशूळ घोसाळी होऊन हातामध्ये त्रिशूळ घोसाळी होऊन हातामध्ये त्रिशूळ घोसाळी होऊन भैरवनाथ संकटात येतो धावून हातामध्ये त्रिशूळ घोसावी होऊन गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय. आता त्या चाललेल्या कार्यक्रमाला त्या जगदंबेला हाक मारायची, त्या आईला हाक मारायची, त्या अंबाबाईला हाक